छंदोगामात्य शेवटी इथं यायचं धाडस केलंच तुम्ही. करावं लागलं. अंगलटील का अंगलटील? तुम्ही समजता तेवढा मी लेच्यापेक्षा नाहीये. बघा बघा याची भाषा बघा कसं डोळं दाखवतोय. मी डोळे दाखवायला नाही आलोय. ही स्वराज्याचा एक अधिकारी म्हणून आलोय. यार बा देसाई, तुम्ही यांच्यावरती अन्याय केलाय. आम्ही अन्याय केला या देसायांवर? हो. अहो, देसाईने आमच्यावर अन्याय केला. गणोजीराव, खरं बोला. आम्ही खरंच बोलतोय. तुम्ही खोटं बोलू नका. आम्ही काय खोटं बोललो? अहो, देसाईंच्या अवल्यात खोट्याची नाही, खराची आत नव. मग आमच्या रखवालदार धर्मा कवटेकरला तुम्ही ठार मारला का? मारला? अहो, आम्ही नाही जास्ती मारला, त्याच्या मरणानं मेला तो. कसा आपोआप मिळाला? ये फुसनळ्या, अरे म्हणजे तोंड घालायचं काम नाही. वाद आमच्या दोघात आहे. तू नोकर आहेस, नोकरासारखा राहा. तोंड सांभाळून बोला देसाई. तो नोकर असला तरी नोकरात धरत नाही आम्ही त्याला. शिर्के कुळीची रीत आहे ही. आमचा माणूस आहे तो. आणि तुम्ही मारलेला धर्मा बी आमचाच माणूस होता. अरे पण तुमच्या माणसाची कर्तृत्व चांगली होती का? का? काय केलं त्यानं? अव, त्याने एक एकूण आमची माणसं मारली. अरे खोट हे. हे खरं आहे. माझ्या भावाला बी जायबंदी केलं. अव, तो अजून उठत नाही. अरे अजून त्याच्या जखमा सुकल्या नाहीत. अरे असं मारतात का माणसाला? मग शिर्क्यांचा माराच तसा असतोय. कशाला जायचं वाट? वाटा जायचं कारण तुम्ही आमच्या हद्दीत घुसत होता. असली हद्द? कुणाची हद्द? शंभूराजाने दिलेल्या खोतीत तुम्ही घुसला की नाही? आमचा चालू खायतलं धान्य तुम्ही नेलं की नाही? आम्ही? बघा हो कलश, बघा देसाई तुमच्या देखत आमच्यावर कसला आळ घेतात ते. परंतु तुम्ही त्यांचं दाणा पाणी लुटलात, खळी लुटलीत. म्हणजे आम्ही काय चोर चिलट वाटलो काय यांना? अरे खंडीभर पिकतय. 10 गाव पोसू एवढं आमच्या बळदातलं भात आहे आणि आम्ही खळी लुटू? अहो, लुटली. माझ्या डोळ्यांनी पाहिलं. आमची गुरंढोरं बी पळून नेली. अरबा तोंड आवरायचं. अरे काय करणार? काय करणार? वाघाच्या गुहेत येऊन विचारतोस काय करणार? हा विचारतो. अरबा देसाई, परिणाम चांगला होणार नाही. अभिकलश, इथं जर काही कमी जास्त झालं तर त्याला जबाबदार तुम्ही असाल. मी इथे असताना तुमची ही अरेरावी का? अरेरावी आमची? तुम्हाला आमची अरेरावी दिसती, ह्यांची नाही? एवढा पक्षपातीपणा? हा पक्षपातीपणा नाही, हा न्याय आहे. आणि आम्ही इथे न्याय करायला आलोत. हे जार आलाय मोठा न्याय करणारा. जकातीच्या आंब्याजवळ हत्यारबंद पथक घेऊन न्याय करणार म्हण. एवढी खुमखुमी आली वय रे तुला? खुमखुमी तुम्हाला आले गणोजीराव? अरे धरायला सोडू नका. खबरदार कोणी पुढे आल तर आमच्या इथे येऊन आमच्यावर गुरकावणार तू. खबरदार तलवारी चालवल्यात तर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ आहे. तलवारी खाली घ्या. खाली घ्या तलवार. इथे जर रक्तपात झाला तर याद राखा, ही जागा, हा वाडा शिर्के कुळीचं पवित्र स्थान आहे. इथे आमच्या मामांजी साहेबांनी अनेकांना मदत केली, अन्नदान केलं, अनेकांना जगवलं, लोकांची लग्न लावून दिलीत.
माझ्या या पवित्र स्थानी जर रक्तपात झाला तर त्यांचा आत्मा कळवळेल. त्यांच्यासाठी शांत रहा. दोन घास खाऊन घ्या, नाही म्हणू नका. भांडण करणाऱ्यांनी भांडण केलं, हमरी तुमरी केली आणि निघून बी गेलं. परतावापासून मी पाण्याचा एक घोट बी घेतला नाही. नको भामाबाई, खरंच नको. अहो खा, खाल्लं तर ताकद, नाही खाऊन कसं चालल? हे सगळं बघून अन्नाचा घास जाणार नाही आम्हाला. आमची अन्नावरची वासनाच उडालीये. नका जीवाला वाईट वाटून घेऊ. खा, ऐका आमचं. खरंच नको. हे बघा, आमचा शब्द मोडू नका तुम्ही. आम्ही नात्यानं तुमच्यापेक्षा मोठे आहोत. बघितलं ना, शिर्केवाड्यासमोर कशा तलवारी निघाल्यात ते. उद्या काय लौकिक होणार. तरी नशीब तुम्ही ऐनवेळी आलात, नाहीतर रक्ताचं थारोळ झालं असतं बघा. बरोबरीनं समजावून सांगितलं आम्ही त्यांना. आपण कोण आहोत, आपलं खानदान काय, वाडवडील कोण, तुम्ही काय करताय. मुठीजुठीनं राहू, एकमेकांच्या सांगी वांगीनं राहू, जिव्हाळ्यानं राहू, मायेनं राहू. किती समजावून सांगितलं हो आम्ही त्यांना. शेवटी व्हायच्या त्या खून मारामाऱ्या झाल्याच. मामाबाई, काय हो हे. शिवरायांची कन्या आम्ही. आमच्या डोळ्यातून कधी अश्रूचं टिपूस गळू दिलं नाही. आमच्या आऊसाहेबांची आमच्यावर बारीक नजर असायची. आम्ही जरा गप्प बसलो तर त्या गरजायच्या, म्हणायच्या का कुचमली लेक, तिला हवं ते द्या, असा हुकूमच असायचा आमच्या आबासाहेबांना. त्या म्हणायच्या आमच्या लेकीच्या डोळ्यातले अश्रू म्हणजे दर्या बरोबरीनं. आणि इथे कळायला लागल्यापासून काळजी, हे काही बरोबर नाही. होईल समजा, ठीक. आता आलेत कविराज. आमचे हे कोणाला जुमानणार नाहीत. आणि कविराज कोणाचंही ऐकणार नाही. हे सगळं कुठे जाऊन थांबणार आहे कोणास ठाऊक. आता काय करू आम्ही? आम्हाला एवढं सांगा आता. म्हणजे आम्हाला न्याय मिळणार की नाही ते तरी सांगा एकदा. न्याय मिळणार. अव पण कवा? आपण स्वतःहून त्याच्या दारात गेलो होतो, काय झालं? दिली का दाद त्यानं? दाद देतील ते. तुम्ही जरा संयमानं घ्या. आम्ही संयमानच घेतोय. हा कसा संयम? तुम्ही त्या सरदार शेरक्यांच्या रखवालदाराला ठार मारलात. अहो मारलं म्हणजे जाणून बुजून नाही मारलं त्याला. कळवंडीत मेला तो. हो पण मेलाच ना तो. आणि त्यानंतर तुम्ही त्याला गवताच्या गंजीत जळून टाकलात. इथपर्यंत जायची काही गरज होती? तुम्हाला माहिती नाही कविराज, अहो त्या धर्माला आमची किती माणसं जायबंदी केली ती, हे नाही दिसतं तुम्हाला? हो, खरं तर मरायचंच बाकी होतो आम्ही सगळे. हे बघा, तुमच्याही चुका झाल्या आहेत. चुका? आमच्या काय चुका? आम्ही काही स्वतःहून त्याच्या शेत बांधायला गेलतो का? शृंगारपुरात काही बोलू नये, पण आता सांगतो, हे स्वराज्य आहे
आणि स्वराज्याचे कायदे कानून असतात आणि ते सगळ्यांना समान असतात. तर कुणाची मनमानी चालणार नाही. म्हणजे आता आम्ही समजावं तरी काय? एवढं करून आम्हाला डापडताय तुम्ही. याचा अर्थ देसाई यांना न्याय मिळेल असं दिसत नाही. न्याय मिळणार, थोडा वेळ लागेल, पण तुम्हाला न्याय नक्की मिळेल. तोपर्यंत आपण सगळ्यांनी दमानं आणि धीरानं घ्यायला हवं. अजून काय धीरानं घ्यायचं? हा, तुम्हीच सांगा. कान्होजी काका, अहो, तो कलुशा हिथं आला आणि हिथं येऊन त्यानं तलवार उपसावी. मला तर मोठा आश्चर्य वाटतंय. तुम्ही काय विमाना त्या कलुशानं असं करायला नको होतं. अब केलं नव्हतं त्या कलुशानं. इथं येण्याची कोणाची हिंमत नाही, पण हा आला. आला तर आला. जकातीच्या आंब्याजवळ हत्यार पण पथक ठेवलं. म्हणजे काय, आम्हाला मारायचं ठरवलं होतं काय त्याने? एवढी मी जास्त त्याची. अहो, आपण काय कमी आहे का कान्होजी काका? कमीचा सवाल नाही, पण त्यानं इथं येऊन आपल्या दारात येऊन तमाशा केला ना. बघणाऱ्यानं तो बघितला. काय राहिलं शिरक्यांचं? उद्या कोणी बी इथं येईल आणि जोर बैठका काढून दंड तोपटून जाईल. सहन करायचं का? अहो, कोण सहन करल? तुम्ही. आपल्या धर्मा कावटेकराचा मुडदा पाडला आणि त्या देसाईनं त्याला पेंड्यात जाळला. काय केलं आपण? सहनच केलं ना. हे बघा कान्होजी काका, आजवर कधी शिर्क्यांनी सहन केलेलं नाही, इथनं पुढे बी करणार नाही. आणि वर परत तो हरबा देसाई सुसाट दिवाना काळ्याचं पांढरं करून मोकळा झाला. आपण बसलोय संताप करत, नुसतंच संताप. असं नाही आहे. अहो, मग कसं? हे पुढ्यात वाढून ठेवलेलं दिसत होतं मला, म्हणून तुम्हाला मुकर्रब खानाकडे घेऊन गेलो होतो. एकदा का तो आपल्या पाठीशी कळला असता ना, तर कोणाची टाप नव्हती आपल्या वाटाला जाण्याची. का धर्मा कवटेकरला कधीच बाजावा तसा बाजला आणि मारला. कसाही असला तरी आपला शेत राखणदार होता तो. आणि यो कलुशा इथं न्याय करायला. म्हणजे काही दिवसापूर्वी त्यानं शृंगारपुरात तुकडं मोडलं होतं हे विसरला तो. छंदोगामात्य झालाय तो हुशारी धावतोय. तुम्ही मला काय विमाना गणोजीराव, पण त्याचा स्वभाव ना घुशीसारखा. कुठं बी जाऊ द्या, घरात दारात देवळात शेतात कुठं बी न्या. दिल्ली आग्र्याला न्याला ना तरी तो बिळ पाडणार. मग आता काय करावं म्हणता? आता तुम्ही काही करू नका, फक्त मला होकार द्या. मी त्या कलुशाला वाटणीवर आणतो. कविराज, निघतो आम्ही आता. निघाला तेवढ्या रात्रीचे? होय तर. अहो, थांबून कसं चालत? नाही, मी काय म्हणतो, हवं तर उद्या सकाळी निघा, नाही तर भल्या पाड्या निघा. असं म्हणताय? हो, आणि थोडं थांबलात तर मी येतो तुमच्या बरोबर. गणोजीरावांना भेटतो, 2 गोष्टी समजून घेतो. काय उपयोग नाही त्याचा. नाहीत ऐकणार ते. ऐकतील हो, ऐकतील. का नाही ऐकणार? त्यांना स्वराज्याची शिस्त ठाऊक आहे आणि ते स्वतःला स्वराज्याचे पाईक समजतात. मग बघा आता, तुम्हाला बी असं वाटतंय तर एकदा बघा आजमावून. ठीक आहे, थांबा. कविराज खात झाला. काय झालं? पागा झाली आपली. काय? मोरं जाऊ नका. का मागे वा? मोठा जमाव आहे तिथं, जाऊ नका. अरे काय जाऊ नका, घुडी जळून मरतील की. अहो, मरायला लागले ती. आपली लोक कुठे आहेत? आपल्या लोकांना संधीच दिली नाही. बेसावध असताना घाला घातला. अरे मोठा आगडोंब उसळला. काही करून या आग विझवायला हवी. घोडी होरपळून मेली तर मी राजांना काय तोंड देणार? चला. नका जाऊ, मोठा जमाव आहे तिथं. अहो कविराज, काय खरं नाही. तुम्ही जाऊ नका. काय झालं? अहो, माणसाला चिडली आहे ती. कोणाची माणसं आहेत? अहो, शिर्क्यांची माणसं आहे ती. काय? हो, शिर्क्याने स्वराज्याची पागा जाळली, त्यांची ही हिंमत. ताबडतोब फौजेला खबरदार करा. जेवढी माणसं असतील तेवढी घ्या. या केल्या दुष्कृत्याचा आम्ही शिर्क्यांना जाब विचारणार. महाराज, या राणी साहेब.
महाराज, आमच्या कानावर काही भलत्याच गोष्टी येत आहेत. खऱ्या आहेत त्या? दुर्दैवानं खऱ्या आहेत. आपली स्वराज्याची पागा जाळली गेली. आपली अश्वलक्ष्मी होरपळून मेली. महाराज, आणि ही जाळपोळ करणारी माणसं आपली होती. आपली होती म्हणजे? शिर्क्यांची माणसं होती. जगदीश्वरा, काय हो हे महाराज? आमच्या एवढ्या जवळच्या, आमच्या माहेरच्या माणसांनीच असं करावं? आम्ही शर्मिंदे आहोत. राणीसाहेब, तुम्ही स्वतःला दोष देऊ नका. यात तुमचा काहीच संबंध नाही. परंतु हे असं घडायलाच नको होतं. पण आता इथून पुढे हे असं घडतच राहणार. आपण सामोरं जायला हवं. परंतु आमचे बंधू, काका, चुलते, पुतणे यांनी बळकट हातांनी तलवार घेऊन तुमच्या मागे भक्कमपणाने उभं राहायला हवं की हे असं स्वराज्याच्या विरोधात काम करावं. येसू, तुम्हाला कल्पना आहेच. एक एक युद्ध घोडा तयार करण्यासाठी किती मेहनत करावी लागते. एक युद्ध घोडा तयार करायला वर्ष 2 वर्ष जातात. ती आमची अश्वलक्ष्मी भाजली, होरपळून मेली. हे चांगलं झालं नाही. छंदोकामात ते कुठे आहेत? ते संतापलेत. राग अनावर झालाय त्यांना. मग कविराज सैन्य घेऊन शृंगारपुरावर आक्रमण करण्याच्या बेतात आहेत. शृंगारपुरावर आक्रमण? होय, शृंगारपुरावर आक्रमण. प्रसंग बाका आहे म्हणून मनमानी करणं योग्य नाही. ज्यांना आपलं म्हणावं तेच पारखे होतात. स्वराज्याचं अहित करतात. गनिमांच्या तळावर जाऊन औरंगजेबाला कुर्निसात करतात. महाराज, येसू, त्यांना वाटतं की जे हवंय ते औरंगजेबाकडून मागून घ्यावं. परंतु त्यांना हे ठाऊक नाही की औरंगजेब स्वराज्य कधीच जिंकू शकणार नाही. खरंय. आणि त्याला जर स्वराज्य जिंकायचं असतं तर तो 8 वर्ष ताटकळत बसलाच नसता. येसू, अहो, हे राज्य रयतेचं आहे. हे राज्य व्हावं म्हणून रयतेनं आपल्या प्राणांची कुरवंडी केली आहे. अगदी वराड खानदेश पासून ते जिंजी, तंजावर, बंगळूर पर्यंत लढणाऱ्या बारगिरांचं हे राज्य आहे. आणि हे राज्य टिकवण्याची जोखीम जेवढी आमची आहे तेवढीच 18 पगड जातींची आहे. म्हणून आम्ही निर्धास्त आहोत. चिंता फक्त एकच, आपल्या जवळच्या दमाधीराच्या माणसांनी औरंगजेबाकडून खिल्लती पांघरू नये, कायदा मोडू नये. राजे, गणोजी दादासाहेबांचं काय करायचं? स्वराज्याची पागा जाळली, त्याची भरपाई द्यावीच लागेल. शिवाय यापुढे मनमानी सहन केली जाणार नाही अशी ताकीद दिली जाईल. त्यांची जी पावलं मोगली तळाकडे पडतायत ती माघारी घ्यावीच लागतील. आता काही झालं तरी माघार नाही. त्या कलशाला धडा शिकवणारच आम्ही. सोडणार नाही. त्याचं जगणं मुश्किल करून टाकू. आयत्या बिळातला नाग झालाय त्यो. त्याच्या शेपटाला धरून त्याला बिळातनं बाहेर काढू आणि आम्हाला जाब विचारतोय काय? आम्हाला एक वेळा आम्ही गप्प बसू, पण आमच्यावर माया करणारी आमची माणसं गप्प बसतील नाही. ठिणगीत त्यानं टाकल्या. आता त्याची आग भडकलेली बघल त्यो.